आपल्या सर्वांना इथे बोलवण्याचं प्रमुख कारण म्हणजे पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन या लोकसभेच्या निवडणुकीत सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात। आम्ही 19/3/2019 रोजी 25 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भव्य रॅली काढून या ठिकाणी करणार आहोत याचं लेखी निवेदन दिलं आणि ते निवेदन दिल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग बीड भास्करराव सावंत यांच्या सहीने 21 तारखेला रॅलीचं परवानगी समारोपाच्या सभेसहित ती परवानगीच मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी वाचून दाखवतो। आपले निवेदन दिनांक 19/3/2019 विषय श्री बजरंग बाप्पा सोनवणे यांची उमेदवारी अर्ज दाखल रॅली मिरवणूक परवानगीबाबत उपयुक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपण निवेदनात नमूद केले आहे की दिनांक 25/3/2019 रोजी 10 ते 17 म्हणजे 5 च्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज भरण्यात येणार असून त्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा माळीवेस बलभीम चौक कारंजा बशीरगंज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय बीड अशी प्रचार रॅली काढण्यात येणार असून सदर कामील परवानगी मिळणे कामी या कार्यालयात अर्ज केला असून आपले प्रचार रॅलीस खालील नियम व अटीवर परवानगी देण्यात आलेली आहे। त्या स्वाभाविक नियम अटी ज्या काय आहेत त्या सर्व वाचून दाखवणं मला वाटत नाही, कारण नियम अटी आपल्याला माहिती आहेत की त्यात सदरची मिरवणूक ही रहदारीस वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाही, त्या पोलीस ज्या काय अटी घालते डीजे लावणार नाही, आचारसंहितेचा भंग कुठला होणार नाही याची सगळी काळजी। मूळ प्रश्न असा आहे की एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज मिरवणुकीने भरण्याच्या संदर्भामध्ये जर सकाळी 10 ते 5 परवानगी आम्हाला दिली गेलेली असेल तर दुसरी परवानगी त्याच रस्त्यावरती त्याच रूटवर दुसऱ्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला त्याच दिवशी मिरवणुकीस परवानगी दिली जाते। भारतीय जनता पार्टी शिवसेना सत्ता पक्षाच्या दबावाला बळी पडून लोकसभेच्या या निवडणुकीत जिल्हा प्रशासन जिल्ह्याची पोलीस यंत्रणा ही भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखी या ठिकाणी पूर्णपणाने वागते। त्याच दरम्यान समारोप झाल्यानंतर आम्ही 2 ठिकाणी पर्याय सुचवले होते की समारोपाची सभा ही आम्हाला एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे स्टेज करून बशीरगंजकडे तोंड करून परवानगी द्या, ती परवानगी त्यांनी नाकारली। दुसरी परवानगी आम्ही मागितली माने कॉम्प्लेक्स चौकातली, ती परवानगी ही आम्हाला नाकारली। माझं आणि स्वतः एसपीचं 4-5 वेळेस बोलणं झालं की माने कॉम्प्लेक्सची परवानगी तुम्ही नाकारताय का, कारण आम्हाला 10 ते 5 तर वेळ दिलेली आहे, आमची 11ला रॅली निघेल,
2 वाजता सभेच्या ठिकाणी पोहोचेल आणि 3:30 वाजता आमची सभा संपेल. त्याच्यानंतर तुम्ही ज्यांना कोणाला परवानग्या दिल्या त्यांची रॅली 3ला निघाली असं त्यांचं म्हणणं आहे. 3 ते काय पुढे वेळ असेल. एक तर त्यांना परवानगी त्याच दिवशी देता येत नाही आणि नंतर आमच्याकडनं लिहून खाली आमच्या बियनकडनं लिहून बागलाने मैदानाच्या संदर्भामधला आदेश त्यांनी सभेचा या ठिकाणी आम्हाला दिला आणि आमच्याकडनं त्यात लेखी घेतलं. पण अगोदर आम्ही जी मागणी केली त्याची परवानगी या ठिकाणी दिली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की या ठिकाणी एक रॅलीला परवानगी 10 ते 5 लेखी दिली असताना दुसऱ्या रॅलीला त्याच रस्त्यावरती त्याच मार्गावरती दुसऱ्या रॅलीला दुसऱ्या पक्षाचा उमेदवारी अर्ज भरण्याची परवानगी ही देता येत नाही. एवढ्यावर द्यायची वेळ आलीच तर त्यांना मार्ग बदलावा लागतो. कारण परवानगी आमच्याकडे 5 वाजेपर्यंत, आम्ही 10 ते 5 करायची आहे तर आम्ही 3लाही चालू करू. कारण परवानगी तुम्ही दिली आहे, संपवायची 5ला, आम्ही 5ला संपू. याचाच अर्थ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हा प्रशासन हे पूर्णपणानं सत्ता पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे त्यांच्या दबावाखाली येऊन वाटेल तसे निर्णय निवडणुकीच्या काळात या ठिकाणी करतात. आम्ही पोलीस अधीक्षकासहित जिल्हा प्रशासनाची निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार करणार आहोत की एकाच दिवशी एकाच परवानगी आम्हाला मिळाली असताना त्याच वेळेतली परवानगी इतर पक्षाला त्याच मार्गावर तुम्ही दिलीच कशी. आणि याबाबत निवडणूक आयोगाला आणखीन ऑब्झर्व्हर आले नाही. आज येतील अशी अपेक्षा आहे आणि ऑब्झर्व्हर जर आले तर त्यांना आम्ही सर्वजण भेटून याबाबत निवेदन देणार आहोत. पण ही पत्रकार परिषद संपल्यानंतर आमच्या प्रतिनिधीकडून निवडणूक आयोगाच्याकडं या संदर्भातली तक्रार आज जाणार आहे. माझं या ठिकाणी निवेदन संपलंय कारण 11 वाजता आम्हालाही या ठिकाणी रॅली परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून चालू करायची आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्या ठिकाणी समारोप करायचा. आणि याच कारणामुळं आमची समारोपाची जी रॅलीची जी सभा होती ती सभा या ठिकाणी अचानकपणे त्यांनी बागलाने मैदानामध्ये जी काही परवानगी दिली आणि अशा रखरखत्या उन्हात 3.5 तासाची रॅली करून पुन्हा 2 तास सभेसाठी लोकांना बसवणं याची काळजी म्हणून शेवटी आम्ही या ठिकाणी ती सभा पोस्टपोन केली. आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवाराचाही फॉर्म भरला जाणार आहे. मला असं वाटतंय की बहुतेक ते रेल्वेनेच फॉर्म भरायला येणार आहे. कारण मागच्या वेळेस फॉर्म भरताना त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या वेळेस मी ज्यावेळेस फॉर्म भरेल त्यावेळेस मी रेल्वेने फॉर्म भरायला येईल. कदाचित अशी रेल्वे येणार असेल तर आपल्या सगळ्यांना स्वागतालाही तिथं जावं लागेल. म्हणून या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये मला जे निवेदन करायचं होतं ते मी निवेदन केलंय. या निवेदनानंतर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकतो. 19ला तुम्ही अर्ज केला, 21ला परमिशन मिळाली, तर त्यांचा जो अर्ज कधी आला होता आणि कधी? त्यांचा 19च्या नंतर अर्ज आलेला आहे. आमचा अर्ज पहिला अर्ज आहे आणि याचे माझ्याकडे पुरावे.
पोलीस स्टेशनला जाऊन भारतीय जनता पार्टीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकासहित सगळ्यांना दाब टाकला. ही परवानगी तुम्हाला द्यावी लागेल. आम्ही सत्तेत आहे, सत्तेतले आम्ही आहे. हे दाब टाकून या ठिकाणी पोलीस अधीक्षकाकडनं आणि पोलीस अधिकाऱ्याकडनं ही परवानगी त्याच दिवशीची घेतली आहे, म्हणजे आजचीच. आणि त्यांचा अर्ज माझ्या माहितीने 20-21 तारखेच्या नंतरचा, 23 तारखेचा. 23 तारखेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या उमेदवाराच्या संदर्भातला अर्ज रॅलीचा परवानगीचा त्या ठिकाणी गेलेला. त्यांना मात्र त्याच दिवशी लगेच आमच्या वेळेत, आम्हाला दिलेल्या परवानगीच्या वेळेत त्यांना परवानगी दिली. हे फार अन्यायकारक आहे. आणि आजपर्यंत निवडणुकीच्या काळात पोलीस प्रशासन अशा पद्धतीने कधीच वागलं नाही जेवढ्या मस्तीमध्ये या बीड जिल्ह्याचं पोलीस प्रशासन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या इथल्या मंत्र्यांच्या सत्तेच्या जीवावरती या ठिकाणी वागतं. हे झालं रॅलीच्या संदर्भानं. पण उद्या आता मतदानाची प्रोसेस आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना जर प्रशासनाकडनं असा अनुभव आला तर त्या दृष्टीनं काही तुम्ही पाऊल उचलणार त्या आहात का? दृष्टीनेच आम्ही ऑब्झर्व्हरचा अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊन ऑब्झर्व्हरला सांगणार आहोत की या सर्व गोष्टी आम्हाला जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाकडून अडचणी येणार आहेत. ज्या ज्या काय अडचणी येणार आहेत आम्ही लिखित त्या बाबतीमध्ये इलेक्शन ऑब्झर्व्हरला आणि इलेक्शन कमिशनरला कळवणार आहोत. आपण नेमकी तक्रार पोलीस प्रशासनाची की जिल्हा प्रशासनाची? एक लक्षात घ्या, शेवटी आम्ही अर्ज करताना पोलीस प्रशासनाकडे गेला. मी कलेक्टरलाही बोललो, कलेक्टर SP ला बोलले. कलेक्टर SP ला बोलल्यानंतर मी कलेक्टरला एवढंच म्हणलं की कुठल्या नियमाने एकाच दिवशी आम्हाला दिलेल्या वेळेत तुम्ही दुसरी परवानगी देता? आमचा अर्ज अगोदरचा, त्यांचा अर्ज नंतरचा. ते म्हणले मी SPशी बोलतो. मी SP ला बोलल्यानंतर म्हणले नाही आपको 10 से 5 की परवानगी है. तर 10 से 5 की परवानगी आज जर मला अडचण आणायची तर मी 3 ला चालू करेल, 2 तासात रॅली संपली. तुम्ही 3 ला परवानगी दिली ना भाजपच्या उमेदवाराला, मला तर 5 वाजेपर्यंत परवानगी आहे. उद्या मला जर अडचण आणायची आहे तर या ठिकाणी मी 3 ला चालू करेल, कारण माझ्याकडे 5 पर्यंत परवानगी आहे. 2 तासात रॅली संपेल. नाही, पण आपली तक्रार जी आहे, माझी तक्रार दोन्हीकडेही आहे. कुणाच्या विरोधात स्पेसिफिक? माझी तक्रार पहिली पोलीस अधीक्षकाच्या विरोधात आहे आणि दुसरी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आहे. एक मिनिट, सभा हा विषय तुम्ही एक लक्षात घ्या. या जिल्ह्यामध्ये लाखाच्या सभा आम्ही घेतलेल्या आहेत. सभा आजची पुढे ढकलावा लागायचा विषय ही जरी काही कारणं असली तरी ऊन हे दुसरं कारण आहे. एक लक्षात घ्या, ही तर कारणं आहेतच, ऊन हे दुसरं कारण आहे. आणि आम्ही बघतोय ना जिल्ह्यामध्ये त्यांच्या कुठल्या कुठल्या मोठ्या सभा होणार आहेत. या संदर्भामध्ये जे आदेश आम्हाला ज्यांच्या सहीने आम्हाला ही परवानगी मिळाली आहे त्या सावंतासहित आणि ज्या सावंतांनी या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना विचारलं त्यांच्या सहित आम्ही निवडणूक आयोगाकडे या ठिकाणी तक्रार करणार आहोत. अर्ज दाखल करण्याच्या सुरुवातीच्याच काळामध्ये त्यांनी सत्ता पक्षाने अशा पद्धतीने तुम्हाला अडचणीत आणलेलं आहे. अजून तो मतदान व्हायचंय आणि मोजणी व्हायचंय. तर वारंवार येणाऱ्या अडथळ्याच्या संदर्भामध्ये आपण आपली स्ट्रॅटेजी काय आहे? एक लक्षात घ्या, या स्ट्रॅटेजीच्या संदर्भात जे काही अडथळे पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन या ठिकाणी सत्ता पक्षाचं ऐकून आम्हाला आणू शकतात, त्या अडथळ्याच्या संदर्भात आम्ही लेखी निवेदन निवडणूक आयोगाकडे देणार आहोत की हे स्पेसिफिक अडचणी येणाऱ्या काळात आणू शकतात. त्यांना सत्तेचा गैरवापर करून परवानगी मिळवली असली तरी तुम्ही लोकमताचा वापर करून सभा दुप्पट गर्दी सभा करून कुरघोडी का करत नाही? एक लक्षात घ्या, तुम्हाला रॅली बघायची आहे तर तुम्ही बघा. रॅली कुणाची मोठी होतीये, कोणी कुणावर कुरघोडी केली हे तुम्ही थोड्या वेळात कळणारच आहे ना. लोक आणणं आणि सभा मोठी करणं याच्यात आमचा नादच कुणी करू. माझी हात जोडून आपल्या सगळ्याला विनंती, आपण बीडची सभा 1 ऑक्टोबरची पाहिली,
23 तारखेला निर्धार परिवर्तनाच्या समारोपाची परळीची सभा पाहिली. अरे निवडणूक नसताना लाखाच्या सभा केल्या. अरे ही तर निवडणूक आहे, त्यामुळे आमचा नाद कुणीच करू नये. आणि भाजपच्या इथून पुढे सुद्धा 10 पिढ्या जातील आमच्या सारख्या मोठ्या सभा घ्यायला, हे मी तेवढाच आत्मविश्वासानं सांगतो. मला यायला उशीर झाला कारण काल रात्री 12:30 वाजता परळीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची निर्घुण हत्या करण्यात आली. आणि त्या हत्येमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आणि नगरसेवकाचा त्यांनीच ती निर्घुण हत्या केली हे आता हळूहळू निष्पन्न व्हायला लागले. त्यामुळे मला यायला उशीर झाला. निर्घुण हत्या केली आहे म्हणजे अशा ब्रुटल मर्डर मी पाहिला नाही. आणि पाण्याचं टँकर हा नगरसेवक गल्लीत आलंय म्हणून गेला की लोकांना पाण्याचं टँकर व्यवस्थित लाईन लावून द्यावी, पाणी भरता यावं. तिथं पोचतो त्यावेळेस पहिला वार गाडीवरून उतरायच्या अगोदर त्याच्या चेहऱ्यावर केला आणि सर्व वार त्याच्या चेहऱ्यावर. 2 टर्मचा हा पांडुरंग गायकवाड नगरसेवक. त्यामुळं मला यायला उशीर झाला म्हणून मी आपली या ठिकाणी माफी मागतो. कारण त्याला काय होतं तर हे कारण होतं कारण तिथंही फार मोठा लॉ अँड ऑर्डर आणि बाकी सगळ्या विषयाचा प्रश्न तिथं निर्माण झालेला आहे. तिथं थोडंसं शांत करून मला इकडं यावं लागलं. राष्ट्रवादीसोबत असणारे मित्र पक्ष जे आहेत आपल्यासोबत काँग्रेस नाही, काँग्रेस आमच्या सोबत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष 2 मिनिटात इथं येत आहेत. जिल्ह्याचे माननीय TP मुंडे सर AICCचे मेंबर ते येत आहेत. माननीय सुरेश नवले साहेब येत आहेत, या फॉर्म भरायला आहेत. काँग्रेसचे सर्व जिल्ह्यातले नेते येत आहेतच नाही. कवाडे गटाचे अध्यक्ष आहेत, शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे या ठिकाणी पदाधिकारी सोबत आहेत. राऊत साहेब आहेत. पण तुम्ही मित्रपक्षाच्या बाबतीत कुठेही काही आमच्यात अंतर राहिलेलं नाही. भाजपच्या वर या जिल्ह्यात शिवसेना किती नाराज आहे आणि शिवसेनेचं काय चाललंय हे आपण जरा बघितलं पाहिजे. नंदुशेठची नाराजी करताना कशा पद्धतीने करावं? काय म्हणले? नंदुशेठ मुंडळांची नाराजी दूर हे करताना बघा, एक स्थानिक पातळीवरती एका पक्षामध्ये 2 गट प्रत्येक ठिकाणी असतात. ते 2 गट एकत्र आणण्यासाठी त्यांच्यातले काही मतभेद मिटवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न झाले. आणि त्यात मुंदडांचं आणि सोनवणेंचं जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच 2 गट ते आम्हाला एकत्रित आणण्यात यश आलं. आज ते एकत्रित एक जीवानं एक जीव एक रूप होऊन ते विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित काम करणार आहे. तुम्ही शांत म्हणून मी शांत. तुम्ही बोलल्याशिवाय आपण बोलायचं नाही ठरवलं होतं. या पद्धतीने निवडणुकीमध्ये टॅक्टिस वापरायला विरोधक सुद्धा ऐन वेळेला त्यांना साथ देतो. त्या पद्धतीची टॅक्टिस कारण तुम्ही मुंडे साहेबांचे खरे वारसदार आपण आहात. त्यांच्याकडून राजकारण शिकलेलं आहात. त्या टॅक्टिस या फार हिंमत करून बोलताय. आमच्या बहिणीनं ऐकलं तर त्या टॅक्टिसचा वापर करणार. हे बघा, कुठलीही राजकारणातली टॅक्टिस या 100 वर्ष आयुष्य सोबत आहे. आणि आमचे मोठे भाऊ आहेत. नाही, अक्षय असं म्हणतात सोबतही 100 वर्ष राहावे. सोबतही 100 वर्ष झाले. हा माझा प्रश्न राहिला. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ही राजकारणातली टॅक्टिस उघडपणे पत्रकार परिषदेमध्ये बोलली जात नाही. हे मुंडे साहेब आणि हे मुंडे साहेबही कधी बोलले नाही. अरे आज आपण थँक्यू म्हणतात.